वर झालेला 26/11चा दहशतवादी हल्ला आजही आठवला की मुंबईकरांच्या काळजाचं पाणी होतं। मुंबईकर ती वेदना, ती जखम विसरलेले नाहीयेत, कारण अजून सगळ्या आरोपींना शिक्षा नाहीये। 26/11च्या मुंबई हल्ल्यातला महत्त्वाचा आरोपी, मुंबईचा दुश्मन तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। अमेरिकेच्या कोर्टानं राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे। त्यामुळे मुंबई हल्ल्याच्या कटाचा नव्यानं उलगडा होण्याची शक्यता आहे आणि आज भारतासाठी हा एक महत्त्वाचा दिवस म्हणावा लागेल, कारण मुंबईचा दुश्मन आता भारतात येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। गेल्या काही दिवसातली जी मुत्सद्दीगिरी होती, कायदेशीर लढाई होती, त्याला यश आलंय। ISI आणि लष्कर-ए-तोयबाचा हा हस्तक तहव्वूर राणा आता भारताच्या स्वाधीन होऊ शकतो। आरोपी डेव्हिड हेडलीला मदत केल्याचा त्याच्यावर गंभीर आरोप आहे। हेडलीच्या मदतीने हल्ल्याची ब्ल्यूप्रिंट तयार करणाऱ्यांमध्ये हा राणा होता। दहशतवाद्यांना मुंबईतल्या ठिकाणांची माहिती यानंच पुरवलेली होती। तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली बालपणीचे मित्र होते, पण ह्यांनी मैत्री भारतावरती, मुंबईवरती सूड उगवण्यासाठी घेतली। दहशतवादी संघटनांसाठी दोघं काम करत होते आणि मुंबईला हादरवण्याचं काम सुद्धा या जोडगोडीनं केलं। राणानं हेडलीला आर्थिक रसद पुरवलेली होती। याच्या संदर्भातल्या अनेक बाबी समोर आलेल्या होत्या। मुंबईवरच्या हल्ल्याच्या पूर्वी हेडलीची भारतवारी झालेली होती, त्यानं रेकी केलेली होती, हे सुद्धा तपासातून समोर आलं। हेडलीकडून मुंबईतल्या विविध ठिकाणांची रेकी केल्याच्या नंतरच मग या हल्ल्याला मूर्त स्वरूप देण्यात आलं, तो तडीस नेला गेला। हेडलीनं केलेल्या रेकीविषयी राणाला माहिती होती, त्यामुळे हा राणा भारताला हवा होता आणि हाच राणा आता पुन्हा भारतात येणार आहे। त्यामुळे या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ सरकारी वकील, ज्यांनी हा सगळा खटला आणि मुंबईच्या एका दुश्मनाला जेलमध्ये घालण्याचं, त्याला शिक्षा देण्याचं काम ज्यांनी केलं, ज्येष्ठ सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आता आपल्या सोबत आहेत। निकम सर, स्वागत आहे तुमचं। आज 26/11चा जो दहशतवादी हल्ल्यातला हा जो मुंबईचा दुश्मन आहे, 1.5 दशकानंतर का होईना मुंबईच्या दुश्मनाचं भारतात येणं आपल्यासाठी किती मोठं यश आहे? आपली मुत्सद्दीगिरी यशस्वी झाली आहे का? विलासजी, अगदी बरोबर आहे। आपल्या देशाची राजकीय मुत्सद्दीगिरी हिचं मोठं योगदान या संपूर्ण प्रकरणात आहे। कारण असं आहे की अमेरिकन सरकारने प्रथमच हे अमेरिकेमधील सुप्रीम कोर्टाला स्पष्ट कळवलं होतं की तहव्वूर राणा याने जे आपल्या हेबियस कॉर्पस मध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते गैरलागू आहेत आणि भारत सरकारची मागणी ही पूर्णतः न्याय मागणी आहे आणि त्याप्रमाणे अमेरिकन न्यायालयाने त्यावरती शिक्कामोर्तब केलंय। डेव्हिड हेडली असेल किंवा तहव्वूर राणा असतील, हे दोघेही ओरिजिनली पाकिस्तान मधले आहेत, पाकिस्तानचे नागरिक होते। नंतर पाकिस्तान मधून त्यांनी स्थलांतर केलं। तहव्वूर राणा हा तर डॉक्टर होता, पाकिस्तानमध्ये काही वर्ष त्याने तिथे वैद्यकीय व्यवसाय केला। पाकिस्तानच्या आर्मीशी त्याचे घनिष्ठ संबंध होते आणि हा तहव्वूर राणा अमेरिकेला एक इमिग्रेशन ऑफिस सेंटर चालवत होता। याच इमिग्रेशन म्हणजे काय, ट्रॅव्हलिंगचे पास, व्हिसा द्यायचं काम हे करत असे आणि याने मुंबईला डेव्हिड हेडलीने इमिग्रेशन सेंटर 26/11च्या अगोदर उघडलं होतं। त्यामुळे याच्या मार्फत डेव्हिड हेडलीने, आपण सांगितलं विलासजी, बरोबर आहे, याच डेव्हिड हेडलीने मुंबईच्या विविध टार्गेटेड प्लेसेसचे फोटोज घेतले होते, दिल्लीला भेट दिली, पुण्याला भेट दिली आणि हे जे फोटोज होते, जे टार्गेटेड प्लेसेस होते, हे त्याने लष्कर-ए-तोयबाला दिलेले होते। हा डेव्हिड हेडली अल कायदा करता देखील काम करत होता आणि अमेरिकेच्या न्यायालयाने, शिकागो कोर्टने त्याला 35 वर्ष शिक्षा ठोठावली होती। मी स्वतः आणि मुंबईचे माजी जॉईंट पोलीस कमिशनर अतुलचंद्र कुलकर्णी, आम्ही दोघेही शिकागोला गेलो होतो। तिथल्या न्यायालयातल्या कागदपत्रांची पाहणी केली आणि डेव्हिड हेडलीला आम्ही, कारण डेव्हिड हेडलीने करारात कबूल केलं होतं की त्याला भारतात पाठवलं जाणार नाही, पाकिस्तानमध्ये पाठवलं जाणार नाही, पण तो साक्ष देईल। त्या डेव्हिड हेडलीची साक्ष देखील आम्ही मुंबईच्या न्यायालयात घेतलं। आता तहव्वूर राणा ही महत्वाची एक कडी आहे
आता अमेरिकन न्यायालयाने एकदा शिक्कामोर्तब केल्यानंतर तहाऊर राणाच्या माध्यमातून बऱ्याचशा बाबीचा उलगडा होण्याची शक्यता आहे. मला तेच विचारायचं आहे सर, मला तेच विचारायचं आहे. राणाचं आपल्या भारताच्या ताब्यात येणं भारताच्या दहशतवाद विरोधी लढाईमध्ये आपल्यासाठी ते किती फायदेशीर ठरू शकेल? विलास, हे तुम्ही म्हणतात अगदी बरोबर आहे. कारण माझ्या मते तहाऊर राणाचं प्रत्यार्पण आपल्या दृष्टीने फार मोठं फायदेशीर आहे. कारण जे पाकिस्तान आतापर्यंत सांगत होते हाफिज सईद, झकीर रहमान लखवी याच्या विरुद्ध पुरावे द्या, किंबहुना इतर आमच्या विरुद्ध जे आहे, कारण आज पाकिस्तानमध्ये 26/11च्या कटाबद्दल जे छोटे लोक पकडले आहेत त्यांचं काय झालं, तो खटला चालू आहे का नाही, बंद झाला का, बंद झाला शिक्षा झाली काय, काही जगाला कल्पना नाही, आपल्यालाही कल्पना नाही, कारण ते सर्व इन कॅमेरा चालत आहे. पण तहाऊर राणाच्या माध्यमातून आपण ह्या 26/11च्या कटामागची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आपण आणू शकतो असा मला ठाम आत्मविश्वास आहे. बर, पण राणाच्या निमित्तानं पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी भारताकडे त्या कसाबच्या नंतर हे एक अस्त्र म्हणावं लागेल. कारण आपल्याला जागतिक पातळीवरती हा पाकिस्तान काय चीज आहे हे जगाला सांगण्याची ही संधी आहे. माझ्या दृष्टिकोनातून दोन गोष्टी करतात तहाऊर राणाचं प्रत्यार्पण हे फार महत्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकन सरकारने देखील एक आपल्या कूटनीतीला दाद म्हणून सकारात्मक भूमिका अमेरिकन सरकारने घेतली आणि अमेरिकन न्यायालयाने भारताची भूमिका मान्य केली. हा आपला एक मोठा विजय आहे. आता दुसरी बाब असे आहे की तहाऊर राणाच्या हस्तांतरामुळे ज्या गोष्टीवरती अद्याप आपल्याला काही स्पष्ट पुरावा नव्हता, कारण मी स्वतः इस्लामाबादला गेलो होतो भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून. आम्ही 4 अधिकारी लोक गेलो होतो, 3 माझ्याबरोबर इतर परराष्ट्र खात्याचे अधिकारी होते. इस्लामाबादचे पोलीस आर्मीचे अधिकारी आणि गृह विभागाचे अधिकारी आमचा जो पुरावा मागत होते, हाफिज सईद, झकीर रहमान लखवी. आता बेटांनो, हा घ्या पुरावा. डेव्हिड हेडलीच्या माध्यमातून आम्ही एक पुरावा दिला, आता तहाऊर राणाचा एक पुरावा आहे. त्याच्यामुळे माझ्या मते कटाची मोठी व्याप्ती तहाऊर राणाच्या माध्यमातून बाहेर येईल याची मला खात्री आहे. नक्की सर, आणि अभिनंदन तुमचं सुद्धा, कारण ही सगळी जी आपण लढाई लढत होतो या लढाईमध्ये तुमचं योगदान खूप मोठं आहे. आणि निश्चितपणे मुंबईचे जे दुश्मन आहेत त्या शेवटच्या दुश्मनापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्यांना शिक्षेला न्यायचं आहे. कारण जवळपास 250 लोकांचा जीव या लोकांनी घेतलाय, मुंबईला घायल केलाय. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल.